सर्वांना सप्रेम जय भीम. मित्र हो, MNT न्यूज नेटवर्क वरती आज एका विशेष निमित्ताने मला आपल्या समोर बोलण्यासाठी पाचारण केल्याबद्दल MNTचे आदरणीय गावंडे सर, आदरणीय चोपडे सर आणि समस्त नेटवर्कचे सर्व सहकारी यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. आपणा सर्व श्रोत्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की आपण या प्रसंगी मला ऐकण्यासाठी जॉईन झालेला आहात. आणि अधिक वेळ न दवडता आजचा दिवस जो आहे त्याच्या विशेष महत्वाकडे आपण वळूया. मित्रो, आजपासून साधारण 120 वर्षापूर्वी 26 जुलै 1902 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचा एक जाहीरनामा बाहेर काढला, जाहीरनामा प्रसारित केला. ज्या जाहीरनाम्यामुळं समस्त सगळ्या महाराष्ट्रभर मोठी खळबळ उडाली आणि इतक्या ताकदीचा हा जाहीरनामा होता. तो जाहीरनामा आद्य स्वरूपाचा होता, कारण त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठीची झटापट भलेही राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापनेसाठी तो आपल्याला दिलेला आहे, त्याचं विस्तारित स्वरूप आपल्या समोर दिलेलं आहे. मात्र तरी सुद्धा आज घडीला तो एका वेगळ्या स्वरूपामध्ये जातो आहे की काय, असं एक वेगळ्या पद्धतीचं वास्तव आपल्या समोर येत आहे. आणि म्हणून आज आपण राजर्षी शाहू महाराजांचा हा जो एक जाहीरनामा होता, त्याने आरक्षण देण्याच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. त्या जाहीरनाम्याची पार्श्वभूमी काय होती, पूर्वपीठिका काय होती आणि तत्कालीन वास्तव काय होतं आणि कशा परिस्थितीमध्ये महाराजांनी हा सगळा निर्णय घेतला, या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि त्या पार्श्वभूमीवरती मग आज या आरक्षणाचं आपण काय केलं आहे, काय करून ठेवले आहेत किंवा काय करणार आहोत, या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. मित्र हो, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि राजर्षी शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या जाहीरनामा आणि वास्तवाचं या अनुषंगाने माझ्या मांडणीला प्रारंभ करतो. मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जीवन कार्य हेच भारताच्या सामाजिक राजकीय जीवनातलं एक अतिशय महान स्वरूपाचं असं समता पर्व होतं, असं म्हणायला हरकत नाही. आणि या राजानं महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचे आपण सच्चे वारसदार कसे आहोत, त्यांच्या सत्यशोधकी विचारांचेच नव्हे तर त्यांच्या एकूणच सामाजिक शैक्षणिक जे विचार होते, जे काही फुले करत होते, करू इच्छित होते, ते या राजानं आपल्या संस्थानामध्ये करून दाखवण्याचं काम केलं होतं. ही शाहू महाराजांनी महात्मा फुल्यांची लिगसी कशा पद्धतीनं पुढे नेली हे आपल्याला त्यांच्या कारकिर्दीवरती नजर टाकले असता लक्षात येतं. विषमता निर्मूलनाचं कार्य असू दे, अगर समता प्रस्थापनेसाठी अतिशय पराकोटीनं आग्रही राहिलेला असा हा एक राजा होता आणि सामाजिक न्यायाची प्रचंड अशी आस महाराजांच्या मनामध्ये होती. त्यासाठी खूप मोठं काम शाहू महाराजांनी आपल्या हयातीमध्ये करून ठेवलं. किती 48 वर्षांचं आयुष्य आणि अवघी 28 वर्षांची कारकीर्द, यामध्ये एक राजा काय करू शकतो, काय करून ठेवू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण ही म्हणजे शाहू महाराजांची कारकीर्द होती. त्या काळामध्ये 550 पेक्षा जास्त संस्थानांचा हा भारत देश, मात्र त्यामध्ये एक कोल्हापूर संस्थान सोडलं आणि बडोदा संस्थान सोडलं तर अशा पद्धतीचं सामाजिक कार्य आपल्याला कुठं आढळत नाही. आणि त्यामध्ये सुद्धा इतक्या अल्प वयामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा वेदोक्ताची एक 6-7 वर्ष प्रचंड संघर्षाची, अशी की सगळं तत्कालीन प्रस्थापित अभिजन ब्राह्मण वर्ग जीव घेतो की काय, अशा पद्धतीनं पेटून उठलेला त्या काळातला सगळा प्रभावी नेता हा त्यांच्या विरोधामध्ये सगळी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आपली लेखणी सरसावून बसलेला, वापरत असलेला, अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी जे एक सामाजिक कार्य ज्या पद्धतीनं उभं केलं, ही सोपी गोष्ट नव्हती. ही शाहू महाराजांचं मोठेपण आणि एकूणच महाराजांचा समाजातील दलित, वंचित आणि मागास घटकांच्या प्रतीचा हा जो दृष्टिकोन होता, हा प्रचंड सहानुभूतीचा होता. त्यांना अतिशय कळकळ
या घटकांच्या प्रती होते. एक वेगळा कळवळा त्यांच्या मध्ये होता आणि त्यांच्या सर्वांगीण उन्नतीची आस शाहू महाराजांना लागून राहिलेली होती. त्यांच्या प्रगतीसाठी शक्य तेवढं सर्व काही करायची महाराजांची तयारी होती आणि या समग्र ब्राह्मणेतर वर्गाची शैक्षणिक सामाजिक उन्नती झाल्याखेरीज त्यांचा तरुणोपाय नाही, ही भावना राजर्षींनी लक्ष होते, राजर्षीची होती आणि त्यातून त्यांनी आपली सगळी धोरणं आखलेली होती. तथापि नोकऱ्यांच्या मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जो महाराजांनी घेतला 26 जुलै 1902 रोजी तो घेतला, तो अतिशय क्रांतिकारक स्वरूपाचा होता. ही बाब आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. अतिशय ऐतिहासिक असा हा निर्णय होता. तत्कालीन वर्ण वर्चस्वाला एक मोठा तडाखा महाराजांनी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेला होता. मात्र त्या जाहीरनाम्याची माहिती घेण्यापूर्वी त्याची एकूण पूर्व पीठिका काय होती, तत्कालीन परिस्थिती ही कशा स्वरूपाची होती, हे राजर्षींचं हे धोरण लक्षात घेताना आपण समजून घ्यायला पाहिजे. तर आपल्याला त्या धोरणाचं महत्व हे लक्षात येऊ शकेल. मित्रहो, 19व्या शतकाच्या प्रारंभी कोल्हापूर संस्थान हे ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली आलं आणि 1829च्या करारानुसार त्याची सार्वभौमत्व हे त्यांचं संपुष्टात आलं आणि त्यावेळी मग ब्रिटिश सरकारच्या आदेशानुसार संस्थानी कारभाऱ्यांनी सैन्य काढून टाकलं. सरदार, इनामदार, सरंजामदार आणि सैन्यातले हुद्द्यावर जे जे कोणी काम करणारे लोक होते त्यांना आदेश मिळाल्यापासून 3 दिवसाच्या आत कोल्हापूर सोडून जावं असा आदेश देण्यात आलेला होता आणि ही सर्व मंडळी जी होती ती प्रामुख्यानं मराठा आणि ब्राह्मणेतर समाजातली होती आणि या मंडळींसाठी हा जो एक नोकरीचा महत्वाचा मार्ग होता तो एक प्रकारे बंद करण्यात आला होता किंवा तो बंद पडलेला होता. आणि मग या वेळेला पहिले राजकीय अधीक्षक म्हणून सुपरिटेंडेंट म्हणून ज्यांची नेमणूक केली ते होते मेजर DC ग्रॅहम. हे पहिले राजकीय अधीक्षक होते आणि दाजी कृष्णा पंडित हे प्रशासकीय प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. त्यांनी सगळी प्रशासकीय व्यवस्था पाहायची होती. या ग्रॅहमचं एक वैशिष्ट्य जाता आता मी सांगतो की त्यानं त्या काळामध्ये करवीर संस्थानाची सगळी वैशिष्ट्य डॉक्युमेंट केलेली होती. एक अहवाल, असा मोठा अहवाल त्यानं तयार केला होता. ग्रॅहम्स रिपोर्ट म्हणून तो पॉप्युलर आहे. तर त्यामध्ये इथल्या छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींची त्यानं नोंद घेतलेली आहे. म्हणजे हे ब्रिटिश काय पद्धतीनं एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसराचा त्या विभागाचा अभ्यास करायचे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तो ग्रॅहमचा रिपोर्ट आपण जरूर बघायला पाहिजे. फक्त राजकीय परिस्थितीच नव्हे, फक्त सामाजिक परिस्थितीच नव्हे, तर तिथल्या चाली, तिथला सगळा भूगोल, इतिहास सगळं ते त्यामध्ये डॉक्युमेंट त्यानं केलेलं आहे. त्याशिवाय इथं काय काय रूढी परंपरा प्रचलित आहेत हे सांगताना अगदी भूताखेताचे इथं किती प्रकार लोकांच्या मनामध्ये आहेत हे सुद्धा या ग्रॅहमनं त्या रिपोर्टमध्ये नमूद केलं. म्हणजे इतक्या बारकाईनं त्यांना अभ्यास केलाय. म्हणजे ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की काय पद्धतीनं ब्रिटिशांनी ही जी पकड मिळवली होती ती अशीच मिळवलेली नव्हती. तर त्यामागं ही सगळी कारण त्याच्या मागं होतं. तर अशा पद्धतीनं हे नवीन प्रशासक आणि सुपरिटेंडेंट नियुक्त झाले आणि त्यानंतर सरकारच्या मग वेगवेगळ्या कामांच्यासाठी वेगवेगळी खाती अस्तित्वात आली त्या काळामध्ये सगळ्या. आणि त्यामध्ये मग दिवाणी खटल्यांसाठी सदर अमीन नावाचं एक प्रमुखाचं पद निर्माण करण्यात आलं आणि त्यामध्ये मग ते सुद्धा बाळाजीपंत गोखले हे ब्राह्मण मग त्या सदर अमीन पदावरती नियुक्त झाले. फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी मग जनार्दन पंत कीर्तने या आणखी एका ब्राह्मण व्यक्तीची नेमणूक झाली आणि मग आता सगळंच तर ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेलं होतं. मग अशा वेळेला फारसं महत्व ज्या उरलेलं नव्हतं अशा सैन्याच्या प्रमुख पदी मात्र मग ईश्वरराव निंबाळकर म्हणून एक मराठा सरदार होता त्यांना मग नेमलं गेलं. मात्र ते नामधारी होतं कारण आता सगळंच व्यवस्थापन ब्रिटिश पाहणार होते, त्यामुळं त्या एका पदावरती मात्र मराठ्याची नेमणूक झाली. तर एकूणच 1844 ते 1895 या काळामध्ये मग मुलकी आणि दिवाणी प्रशासनामध्ये करवीर संस्थानात खूप मोठ्या स्वरूपाचे बदल झाले आणि त्यांना अनुसरून मग जनतेला शिक्षण मिळावे अशा प्रकारच्या सोयी उपलब्ध झाल्या आणि याचा परिणाम हळूहळू दिसू लागला. मात्र मुलकी प्रशासनाच्या नोकर वर्गात काही लक्षणीय स्वरूपाचे बदल झाले.
आणि आजपर्यंत तोपर्यंत शिक्षण आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांच्या मध्ये ब्राह्मणांची संख्या ही अधिक होती आणि 1844 सालापासून साधारणपणे हीच स्थिती होती. आणि महाराजांनी जेव्हा राज्यकारभार पाहायला सुरुवात केली त्यावेळी म्हणजे साधारण 1894 साली इतर कोणत्याही जातीपेक्षा ब्राह्मणांच्या मध्ये साक्षरतेचं प्रमाण हे स्वाभाविकपणानं अधिक होतं. आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहिलं तर 1890 पर्यंत ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांची सुधारलेले आणि मागासलेले इतक्या थेट विभागणी करावी अशा स्वरूपाची त्यांची स्थिती होती. आणि शैक्षणिक गुणवत्ता त्यांनी संपादन केल्यामुळं साहजिकच ब्राह्मणांना इतर जातींच्या पेक्षा सुद्धा प्रशासन, विधी आणि आरोग्य किंवा तत्सम सगळ्या खात्यांच्या मध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाल्या. ही सार्वत्रिक स्थिती होती, म्हणजे फक्त करवीरमध्येच होते अशातला भाग नाही. मग आता फरक काय पडतो तो पुढे आपल्याला लक्षात येईल की 1884 ते 1895 या काळामध्ये शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पोलीस, न्याय आणि महसूल या खाती ही अशी निर्माण करण्यात आली आणि मुलकी प्रशासनातील सगळ्या वरच्या हुद्द्यांच्या वरती नियुक्ती करताना प्रामुख्याने शैक्षणिक पात्रतेचा विचार केला जात होता. आणि त्यामुळं त्या सगळ्या अधिकार पदांच्या जागांच्या वरती प्रामुख्यानं ब्राह्मण, तर काही ठिकाणी ब्रिटिश, तर काही ठिकाणी पारसी अशा या लोकांची तिथं वर्णी साहजिकच लागत असे. आणि ब्राह्मणेतरांना मग कमी दर्जाच्या नोकऱ्यांच्या वरती समाधान मानावं लागायचं कारण शिक्षणाचा अभाव. आणि मग 1870 ते 1895 या काळात तर बर्वे नावाचे जे कारभारी दिवाण होते त्यांच्या कारकिर्दीत तर त्यांनी सगळ्या महत्वाच्या पदांच्या वरती ब्राह्मणांची नियुक्ती करण्याचा सपाटाच लावलेला होता. जिथं शक्य असेल तिथे ब्राह्मण अधिकाऱ्याची नियुक्ती करायचं त्यांनी धोरण अवलंबलेलं होतं. आणि मराठ्यांची भरती झालेलं जर कुठलं खातं असेल तर ते म्हणजे फक्त पोलीस खातं, एवढंच त्याच्यामध्ये होतं. अशा या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये कायदा आणि कागदपत्रांचं महत्व एकदम वाढलेलं होतं. त्यामुळे काही अधिकारी हे खूपच महत्वाचे ठरत होते, तर काही जण एकदमच नगण्य स्वरूपाचे ठरवले जात होते. तर आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये याचा प्रत्यय जास्त येऊ लागला. कारण तिथं कुलकर्ण्याचं महत्व इतकं वाढलं की अतिशय ताकदवान असं समजलं तोपर्यंत अतिशय ताकदवान असणाऱ्या पाटील मंडळींना सुद्धा त्यांनी त्यामध्ये मागे टाकलं, ते विचारणेसे झाले. आणि यापुढं आपले वरिष्ठ अधिकारी हे पाटील किंवा ग्रामपंचायत नसेल तर ते डायरेक्ट तालुक्याच्या मामलेदाराला रिपोर्टिंग करत असत. म्हणजे त्यांनी ह्या पाटील मंडळींना, ग्रामपंचायत व्यवस्थेला सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि तालुक्याचा मामलेदार याचेच आदेश पाळायचे, कारण तो मामलेदार हा स्पेसिफिकली ब्राह्मण असायचा. अशा पद्धतीचं ही सगळी व्यवस्था यांनी कॅप्चर केलेली होती. आणि कोल्हापूरच्या नगरपालिकेमध्ये 1889 पासून बिनसरकारी सदस्य म्हणून सर्वसामान्यांना नेमण्याचं ठरलेलं होतं. पण तिथं सुद्धा शक्यतो ब्राह्मण वर्गाची नेमणूक होईल अशा पद्धतीचं बघितलं जात असे. मग शेवटी ही नियुक्तीची पद्धत महाराजांनीच 1904 मध्ये बंद केली. अशा प्रकारानं संपूर्ण प्रशासनाच्या विविध पातळ्यांच्या वरती हे असं ब्राह्मणांचं वर्चस्व हे असं वाढू लागलेलं होतं. 19व्या शतकाच्या मध्यानंतर भारतीयांना वकिली करण्याची मुभा मिळाली, परंतु या क्षेत्रात सुद्धा अपवाद वगळता ब्राह्मण वर्गानंच बाजी मारलेली आपल्याला दिसून येते. ही अशी नवनवीन क्षेत्र बळकावल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची जी मूळची होती ती उपाध्येगिरी असेल, सावकारी असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, तिथली वाटचाल सुद्धा त्यांनी चालू ठेवलेली होती आणि तिथला अधिकार ते कमी होऊ देत नव्हते, धार्मिक क्षेत्रातला किंवा एकूणच. आणि या सगळ्या म्हणजे जुन्या क्षेत्रांच्या वरती आपले हक्क अबाधित ठेवत असताना नवनवीन अधिकाराची जी क्षेत्र, सत्तेची जी क्षेत्र निर्माण होत होती तिथं सुद्धा आपलं वर्चस्व अबाधित करायचं, निर्माण करायचं आणि तिथेही आपली मक्तेदारी निर्माण करायची, अशा स्वरूपाचं धोरण त्या काळात ब्राह्मण वर्गानं अवलंबलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांचं त्या काळात स्थान हे अतिशय भक्कम झालेलं होतं. उलट पक्षी ब्राह्मणेतरांना आणि विशेषतः मराठ्यांच्या आजवरच्या सामर्थ्याचा जे त्यांनी क्षत्रियत्वाच्या बळावरती मिळवलं होतं त्याचा एक प्रकारे ऱ्हास झाला. आणि त्यामुळं आता ही जे मी सांगतोय तर त्याला आपण थोडस त्या काळातली खानेसुमारीची पण काही आकडेवारी काय म्हणते
हे सुद्धा बघणं रंजक ठरेल, तर ते मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. तर साधारणपणे सन 1875 सालापर्यंत संस्थानातले बहुसंख्य ब्राह्मण हे संस्थानी राजवटीचे नोकर होते, तर काही उपाध्याय म्हणून व्यवसाय करत होते. लोकसंख्येमध्ये जास्त हिस्सा असलेले मराठा लोक हे खेडेगावामध्ये पाटीलकी करत होते. कुणबी शेतात राबत होते, तर त्यातील 1/4 कुणबी तर दररोजच्या हजेरीवरती मजुरी करत होते, म्हणजे रोजंदारीला जात होते थोडक्यात. सन 1881 पर्यंतच्या लोकसंख्येचं त्यावेळी साधारणपणे 8 लाख इतकी लोकसंख्या संस्थानाची होती. विविध त्यांचं 6 व्यवसाय गटांमध्ये सर्वसाधारणपणे विभाजन करता येऊ शकत होतं. त्यामध्ये संस्थानी नोकरी, अध्यापन आणि साहित्य आणि कला या क्षेत्रामध्ये किती होते, तर साधारणपणे 2.5% लोक त्या क्षेत्रामध्ये होते. घरगुती काम करणारे साधारणपणे 1.25% लोक होते. व्यापार करणारे लोक 0.5% होते. शेती करणारे लोक साधारणपणे 62% इतके होते. हाच व्यवसाय आणि उद्योगधंदे करणारे लोक हे साधारण 8.5% घरामध्ये होते. आणि इतर अनुत्पादक व्यवसाय करणारे लोक हे साधारण 25 ते 26% दरम्यान होते. अशा पद्धतीचं हे 1881च्या खानेसुमारीचं विश्लेषण आहे. आणि 1891 मध्ये जर ही आपण व्यवसायनिहाय वर्गवारी केली, तर त्या वर्गीकरणामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की प्रशासकीय नोकरीमध्ये असणाऱ्यांची संख्या साधारण 2 ते 2.25% घरात होती. शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या ही 63% घरात होती. शिक्षण खात्यात जे नोकरी करत होते त्यांची आकडेवारी 1% आसपास होती. आणि न्याय खातं वगैरे ह्या ज्या सगळ्या खाती होती, तर तिथं साधारणपणे 1% आसपास किंवा कमीच अशी ही वर्गवारी आपल्याला सांगता येऊ शकते. शिक्षण, कायदा आणि संस्थानी प्रशासन या तिन्ही क्षेत्रांमधल्या नोकऱ्यांचं स्वरूप हे ब्राह्मण वर्गाला अनुकूल असल्यामुळं त्यांनी या सगळ्या नोकऱ्या पटकावलेल्या होत्या. आणि ब्राह्मणेतरांच्याकडे या सगळ्या कौशल्यांचा अभाव असल्यामुळं या नव्यानं निर्माण झालेल्या व्यवसायात मात्र त्यांना शिरण्याची संधी लाभली नाही, ती त्यांनी गमावली एक प्रकारे. त्याऐवजी ते कुठं वळले, तर शेतीकडे वळले. म्हणजे मग सैन्य बरखास्तीसह असे अनेक प्रकारचे बदल घडून आल्यामुळं 1853 साली 50% अधिक जनता ही शेतीत गुंतल्याचे आपल्याला दिसून येतं. म्हणजे 1891चं आपण बघितलं की तोपर्यंत हे प्रमाण 63% घरात गेलेलं होतं. आणि त्याखेरीज स्वतः मशागतीचं काम न करता जमीनदार असणाऱ्यांची संख्या ही वेगळीच होती, म्हणजे ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येतील. त्यामुळं झालं असं की प्रशासनामध्ये आणि नव्या व्यवसायांमध्ये भरती होण्याची संधी ही फक्त ब्राह्मणांपुरतीच शिल्लक राहिलेली होती. मग 1891 साली एकूण लोकसंख्येच्या 2% थोडे जास्त लोक संस्थानी प्रशासनामध्ये काम करत होते, हे आपण बघितलं. आणि त्यावेळी एकूण लोकसंख्येच्या सुमारे 3% एवढी ब्राह्मणाची लोकसंख्या होती, म्हणजे 3% एकूण लोकसंख्येमध्ये. आणि या ब्राह्मण वर्गातली सुमारे 80% लोकसंख्या ही शिक्षित होती, शिक्षण घेतलेली होती. आणि याच्या उलट एकूण लोकसंख्येच्या 90% लोक हे ब्राह्मणेतर होते, मात्र त्यांच्यातलं साक्षरतेचं प्रमाण मात्र हे 10% पेक्षा कमी होतं. अशा परिस्थितीमध्ये नव्यानं निर्माण झालेल्या पदांचा लाभ हा ब्राह्मणांनाच मिळणार होता किंवा त्यांनाच मिळालेला होता, हे अतिशय स्पष्ट होते या ठिकाणी. सन 1902 मध्ये कॅप्टन वूड यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. तर ते असं म्हणतात की सर्वसाधारण, म्हणजे एकूण त्यांच्या स्टेटमेंटवरून ब्राह्मण समाजाची तत्कालीन परिस्थिती कशा स्वरूपाची होती हे आपल्या लक्षात येतं, म्हणून हे स्टेटमेंट. तर ते काय म्हणतात की सर्वसाधारणपणे ब्राह्मण समाज हा सुस्थितीत आहे. ब्राह्मणांपैकी बरेच लोक संस्थानी नोकरीत आहेत, तर बरेच लोक व्यापार आणि सावकारी करून जगतात. म्हणजे एकूण त्यांचं जे काही बरं चाललेलं होतं त्याला हे स्टेटमेंट पुष्टी देतं. हा त्यातला भाग आहे. आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे काळाच्या ओघामध्ये जगद्गुरु शंकराचार्य आणि ब्रह्मवृंद यांनी सामाजिक धार्मिक स्वरूपाच्या ज्या प्रश्नांमध्ये निर्णय देण्याचे अधिकार जे होते ते त्यांनी स्वतःकडे घेऊन ठेवलेले होते आणि बळकावूनच ठेवलेले होते. कारण वास्तविक कायदेशीररित्या हा अधिकार संस्थानाच्या राज्यकर्त्याचा, म्हणजेच
राजाचा होता. परंतु या मंडळींनी काय केलं होतं, की धर्मावरची आपली पकड अजिबात सैल सोडलेली नव्हती आणि त्यात भर म्हणून ब्रिटिश न्याय तत्वशास्त्राला सुद्धा पारंपरिक कायद्यालाच मान्यता दिलेली होती. म्हणजे एक प्रकारे ब्रिटिशांनी सुद्धा या धर्ममार्तंडांचीच बाजू उचलून धरलेली होती आणि त्यामुळं ही धार्मिक जे वर्चस्व होतं ते सुद्धा त्यांनी आपल्या हातात घट्ट पकडून ठेवलेलं होतं अशा पद्धतीनं. आणि या सगळ्या बदलाची पावलं ब्राह्मणेतरांना विशेषतः पिछेहाट होत असलेल्या मराठा समाजाला ओळखता आली नाहीत आणि त्यांना त्यांची मग संस्कृती, अस्मिता आणि व्यवसाय हा इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटत राहिलं. आजही काही फार फरक पडलाय अशातला भाग नाही. मात्र तेव्हाही तीच परिस्थिती होती आणि या भ्रमातून ते बाहेर पडले नाहीत. तसंच त्यांची आणि त्यांच्या समाजाची मानसिक दास्यातून सुटका करून घ्यायला आणि नव्या बदलांचा स्वीकार करायची पण त्यांची ती मानसिकता नव्हती, त्यांची तयारी नव्हती. आणि मग आपल्या जुन्या कोशात ते गुरफटून बसलेले होते आणि आपोआपच मग या प्रस्थापित ब्राह्मण वर्गाचं साधलं जात होतं. म्हणजे 19व्या शतकाच्या अखेरीला कोल्हापूर संस्थानचे सगळे प्रजाजन हे ठळकपणानं 2 गटात विभागले गेल्याचं आपल्याला दिसून येतं आणि ते म्हणजे एक कुठला असेल तर तो प्रगती पथावर असलेला समर्थ असा ब्राह्मण वर्ग आणि दुसरा होता तो म्हणजे मागासलेला ब्राह्मणेतर वर्ग. आणि शाहू महाराजांना सुद्धा त्यांच्या या क्षत्रिय मराठा वंशाचा अभिमान असल्यानं त्यांनी आपल्या ज्ञाती बांधवांना आणि त्याचबरोबर इतर ब्राह्मणेतरांची सुद्धा परिस्थिती आपण या बळावरती बदलली पाहिजे आणि त्यासाठीचा सगळा चंग महाराजांनी बांधलेला होता आणि शाहू महाराजांनी घेतलेला हा पवित्रा ब्राह्मणेतरांच्या उन्नतीसाठी जरी असला तरी तो ब्राह्मण विरोधातला मात्र नव्हता, तर समाज सुधारणेसाठीचा होता. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. नेमकी तिथंच आजपर्यंत शाहू महाराजांना समजून घेण्यामध्ये जी गल्लत होते ती नेमकी याच ठिकाणी होते. शाहू महाराज हे ब्राह्मण द्वेष्टी नव्हते, समाज सुधारणेची त्यांना कळकळ होती आणि त्यामधून मग ब्राह्मणांचा असा समज झाला की हे आपल्या हिताला बाधा पोचवतात, कारण तोपर्यंतची त्यांची अनिर्बंध सत्ता होती तिला कुठंतरी अटकाव घातला जात होता. हा जाहीरनामा तेच करत होता आणि म्हणून मग महाराजांना विरोध करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांच्याकडून होत राहिला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, लोकांच्या लक्षात आणून दिलं गेलं पाहिजे. आणि ब्राह्मणेतरांचा विकास करायचा तर त्यांना ब्राह्मणांच्या बरोबरीची संधी देणं क्रमप्राप्त होतं महाराजांना आणि तिथेच डावलल्याची भावना ही ब्राह्मणांच्या मनात निर्माण झाल्यामुळं महाराजांच्या या कृती कार्यक्रमाला ब्राह्मण विरोधाचं स्वरूप प्राप्त झाल्यासारखं वाटू लागलं. हे त्यांनाही वाटू लागलं आणि कदाचित आपणही ते समजून घेण्यामध्ये कमी पडलेलो आहोत हे या ठिकाणी मान्य करूया आणि ही आपल्याला महाराजांच्या वरती संदर्भातली ही गोष्ट मात्र आपल्याला दूर करायची आहे. आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व किती वाढलं आपण आकडेवारी बघितली तर ते जवळपास त्यांच्याच ताब्यात असल्यासारखं होतं आणि ती बाब महाराजांच्या तर लक्षात आल्याशिवाय कशी राहील. आणि त्यांनी मग ठरवलं की आपल्या प्रशासनामध्ये ब्राह्मणेतरांना आपण बरोबरीनं सामावून घ्यायला पाहिजे हे महाराजांनी ठरवलं. आणि मग त्यानुसार मग महाराजांनी 1902चा हा जो क्रांतिकारी जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध केला आणि तो कालखंड जर तुम्ही बघितला तर महाराज वेदोक्तासारख्या एका अतिशय संघर्षमय कालखंडातून जात होते आणि त्या कालखंडातून जात असताना सुद्धा हा हिताचा निर्णय आपण ब्राह्मणेतरांचा घेतला पाहिजे. कदाचित ती नुसती प्रतिक्रिया म्हणून सुद्धा आपल्याला त्याकडे बघून चालणार नाही, त्यामागे महाराजांच्या हेतूबद्दल शंका घेतल्यासारखं होईल ते. मात्र वेदोक्ताचं प्रकरण आपण सगळ्यांना माहिती आहे, मात्र थोडक्यामध्येच मी सांगतो की 1899 ते 1905 या कालखंडामध्ये ऑक्टोबर या कालखंडामध्ये हे वेदोक्ताचं प्रकरण महाराजांच्या आयुष्यामध्ये घडत होतं आणि त्या काळामध्ये ऑक्टोबर 1899 मध्ये महाराज कार्तिक पूजेच्या स्नानासाठी पंचगंगेवरती गेले होते. भल्या पहाटे महाराज गार पाण्यानं स्नान करत होते. त्यावेळी तिथं उपस्थित असलेला जो नारायण भटजी होता तो महाराजांना वेदोक्ताऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होता त्यांचं स्नान चालू असताना. हे महाराजांसोबत गेलेल्या राजाराम शास्त्री भागवतांच्या लक्षात आलं.
त्यांनी ती बाब आणि त्यामध्ये तो भटजी स्नान न करता हे मंत्र महाराजांसाठी पुराणोक्त म्हणत होता. आणि राजाराम शास्त्रींनी ही बाब महाराजांच्या लक्षात आणून दिल्यावर त्याला जाब विचारला की तू राजाला तू पुराणोक्त मंत्र का म्हणतोयस? तर तेव्हा अतिशय उद्दामपणानं आणि ते सुद्धा स्नान न करता का म्हणतोयस असं त्यांनी विचारलं. तर तेव्हा तो उद्दामपणानं भटजी काय म्हणतो की शूद्राला वेदोक्त मंत्र सांगायचे नसतात तर पुराणोक्तच सांगायचे असतात आणि त्यामुळं मला पुराणोक्त मंत्र म्हणण्यासाठी मला स्नान संध्या करायची पण गरज नाही, असं उद्दाम उत्तर तो भटजी देतो. आणि तेव्हा महाराज इतके अंतर्मुख होतात, कदाचित तुम्हाला लक्षात येईल की काही करून महाराज त्यांच्यापुरता हा प्रश्न संपवू शकले असते त्या क्षणाला किंवा त्यानंतरच्या नजीकच्या कालखंडामध्ये, मात्र तसंच झालं नाही. त्या भटजीच्या उत्तरानं महाराज अंतर्मुख झाले. अरे माझ्यासारख्या छत्रपती शिवरायांचा वंशज असलेल्या एका राजाला छत्रपतीला हा इतका उद्दामपणाने बोलतोय, तर माझ्या संस्थानातल्या आणि या देशातल्या ब्राह्मणेतर जनतेप्रती यांची वर्तणूक कशा स्वरूपाची असेल असा विचार तो राजा करतो आणि मग या सगळ्या प्रकरणाची तड लावण्याचा निर्धार करतो आणि मग ती तड तो अगदी गव्हर्नर पर्यंत जाऊन लढतो आणि शेवटी या सगळ्यांना दखल घ्यायला भाग पडतो. मात्र या काळामध्ये महाराजांच्या विरोधात कोण कोण एकवटतं? लोकमान्य टिळक आहेत, शंकराचार्य आहेत, प्रोफेसर विजापूरकर आहेत आणि तत्कालीन महाराष्ट्रातला समग्र ब्रह्मवृंद महाराजांच्या विरोधात आहे आणि त्या विरोधामध्ये महाराजांचा हा लढा चालू आहे. अशा पद्धतीचे हे वेदोक्त त्या काळामध्ये महाराजांच्या आईचे अंत्यसंस्कार करायला कोणी येत नाही. महाराजांचा राजवाडा पेटवून देण्याचे प्रकार होतात. महाराजांच्या राजवाड्याच्या भिंतीवर रक्ताचे ठसे उमटवले जाण्याचे प्रकार घडतात. इतकी टोकाची प्रतिक्रिया एका राजाबद्दल या संस्थानामध्ये उमटत होती. मात्र तरी सुद्धा न डगमगता हा राजा पोट तिडकीनं हा लढा लढतो आणि अंतिमतः विजय मिळवतो. आपलं क्षत्रियत्व मान्य करायला शंकराचार्याला भाग पाडतो. अशा पद्धतीनं महाराजांनी हा वेदोक्ताचा लढा दिलेला होता. तर ह्या वेदोक्ताच्या हे सगळं भरात असताना प्रकरण महाराज हा 1902चा जाहीरनामा काढतायत आणि प्रतिपक्षाला हा एक जबरदस्त हादरा महाराजांनी दिलेला आहे. 26 जुलै 1902 रोजी काढलेल्या या जाहीरनाम्यात मी पूर्ण टेक्स्ट तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे काय प्रिसाइजली आजही किती मुद्देसूद आहे हा जाहीरनामा आणि महाराज या सगळ्या गोष्टींच्याकडे काय काटेकोरपणानं काळजीपूर्वक बघत होते आणि कळकळ काय होते हे आपल्या लक्षात येईल. तर महाराज या जाहीरनाम्यामध्ये म्हणतात की सध्या कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व वर्णांच्या प्रजेस शिक्षण देण्याबद्दल आणि त्यास उत्तेजन देण्याबद्दल प्रयत्न केले आहेत, परंतु सरकारच्या इच्छेप्रमाणे मागासलेल्या लोकांच्या स्थितीस सदर प्रयत्नास जितके यावे तितके यश आले नाही, हे पाहून सरकारास फार दिलगिरी वाटते. या विषयाबद्दल काळजीपूर्वक विचारांती सरकारांनी असे ठरविले आहे की यशाच्या ह्या अभावाचे खरे कारण उंच प्रतीच्या शिक्षणास मोबदले पुरेसे विपुल दिले जात नाहीत हे होय. म्हणजे जे उच्च प्रतीचं शिक्षण आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय त्या शिक्षणाला पुरेसा मोबदला आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही शिकलात तर त्या शिक्षणाच्या मोबदल्यात काय द्यायचं हे आम्ही देऊ शकत नाहीत, याची आम्हाला आता खात्री पटलेली आहे. हे या खऱ्या अभावाचं कारण आहे हे महाराज या ठिकाणी लक्षात आल्याचं सांगतायत. आणि त्या गोष्टीस काही अंशी तोड काढण्याकरिता आणि उंच प्रतीचे शिक्षणापर्यंत महाराज सरकारच्या प्रजाजनांपैकी मागासलेल्या वर्णांनी अभ्यास करावे म्हणून उत्तेजन दाखल आपल्या संस्थांच्या नोकरीचा आजपर्यंत चालू असल्यापेक्षा बराच मोठा भाग या लोकांकरिता निराळा राखून ठेवणे हे इष्ट होईल असे सरकारांनी ठरवले आहे. या रीतीस अनुलक्षून महाराज सरकार असा हुकूम करतात की हा हुकूम पोहोचल्या तारखेपासून रिकामे झालेल्या जाग्यांपैकी 50% जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसांमध्ये मागासलेल्या वर्गांच्या अंमलदारांचे प्रमाण
सध्या 50% पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक ह्या वर्णातील व्यक्तीची करावी. ह्या हुकुमाची प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी सरकारांकडे पाठवावे. म्हणजे ह्या जाहीरनाम्याची, या हुकुमनाम्याची तामिली होते की नाही याचा त्रैमासिक अहवाल महाराज प्रत्येक खात्याच्या प्रमुखाकडून मागवत आहेत. आणि आता महाराज शेवटी एक सूचना देत आहेत. आता तिथे क्लॅरिफिकेशन आहे महाराजांचं. त्यात असं म्हटलंय त्या सूचनेमध्ये की मागासलेल्या वर्णांचा अर्थ ब्राह्मण, परभू, शेणवी, पारशी व दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा. शाहू छत्रपती. मित्र हो, काय ताकदीचा जाहीरनामा आहे बघा. आणि या जाहीरनाम्याचं, महाराजांच्या या निर्णयाचं वर्णन धनंजय कीर, जे महाराजांचे चरित्र लेखक सुद्धा आहेत, त्यांनी नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा शब्दांमध्ये केलेला आहे. मात्र महाराजांचा हा निर्णय महाराष्ट्रातील, विशेषतः कोल्हापुरातल्या ब्रह्मवृंदाला त्यांच्या हक्कांवरचं अतिक्रमण वाटणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट होती. धर्मकारण आणि प्रशासनातील प्रस्थापित ब्राह्मण वर्चस्वाला महाराजांनी दिलेला हा एक जबरदस्त असा तडाखा होता. म्हणूनच विद्येत मागासलेल्यांना संजीवनी वाटणारा हा जाहीरनामा कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाला त्यांची मृत्यूघंटा वाटला असणं अतिशय स्वाभाविक आहे. मित्रो, कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाचे मार्गदर्शक म्हणून त्यावेळी जे कार्यरत होते प्रोफेसर विजापूरकर, त्यांनी त्यांच्या तर तळपायाची आग मस्तकाला गेली. ते त्यावेळी समर्थ हे वृत्तपत्र चालवायचे आणि त्या वृत्तपत्रामध्ये ते म्हणतात या जाहीरनाम्याविषयी की मृत्यूलेखाभोवती टाकावी तशी चौकट टाकून हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची आमची खूप मनीषा होती, आमची खूप इच्छा होती तसं करण्याची. मात्र तो आमचा ती इच्छा सोडून देण्यासाठी आम्हाला फार मोठा संयम दाखवावा लागला. आणि या जाहीरनाम्यामुळं कोल्हापूर संस्थानातील ब्राह्मणांच्या वाजवी आकांक्षांना मूठ माती मिळाली असल्यानं या अभूतपूर्व परिपत्रकाला मृत्यूलेखाचा दर्जा देणे योग्य ठरले असते, असं हे विजापूरकर म्हणतात. ही मृत्यूघंटा कोणासाठी होती हे साहजिकच त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांना एकच शब्द त्यातला होता, अभूतपूर्व, एवढं त्यांनी मान्य केलेलं आहे की मात्र तो त्यांच्या दृष्टीनं होता, त्यांच्या हक्कांवरती कुठंतरी बाधा आणणारा होता. आणि पुढं ह्याचे एवढ्यावर थांबत नाहीत, ते पुढे जाऊन आणखी एक शापवाणी सुद्धा महाराजांच्या प्रती उच्चारतात की ईश्वरानं काही भलतं सलतं घडवू नये म्हणजे झालं, असं ते त्या लेखामध्ये म्हणतात. म्हणजे काय पद्धतीनं या महाराजांच्या जाहीरनाम्याकडे त्या काळामध्ये बघितलं गेलं. आता हे तर 2 उदाहरणं दिली. लोकमान्य टिळक सुद्धा, त्यांचं सुद्धा या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे, कारण ते या जाहीरनाम्याला असमंजस आणि एवढंच नाही तर महाराजांचा बुद्धिभ्रंश झाल्याचा संताप टिळक व्यक्त करतात. ते काय म्हणतात की कोल्हापूरचे महाराज यांनी आपल्या राज्यात इथं उत्तर रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी अर्ध्या जागा मागासलेल्या लोकांस आणि अर्ध्या ब्राह्मण, शेणवी, प्रभू, पारशी वगैरे पुढारलेल्या लोकांना द्यायचा ठराव करून त्याची अंमलबजावणी होण्याकरता तो आपल्या राज्यात प्रसिद्ध केला आहे. ही कोटी भ्रामक आणि घातक आहे असं लोकमान्य टिळक म्हणतायत. आणि त्यापासून ब्राह्मणांचं नव्हे तर संस्थानाचंच अधिक नुकसान होण्याचा संभव आहे अशी शक्यता टिळक व्यक्त करतात. आणि रिकाम्या झालेल्या निम्म्या जागांवर ज्या मागासलेल्या जातीतील लोकांची नेमणूक करायची त्यांची योग्यता पाहायची का नाही, काय की मागासलेल्या आणि पुढारलेल्या जातींमध्ये अशा प्रकारची आवड निवड करून देशाचं हित किंवा संस्थांचं कल्याण होईल असा जो काही महाराजांचा समज झालेला आहे तो गैरमुत्सद्दीपणाचा आहे, असमंजसपणाचा आहे, किंबहुना हे बुद्धिभ्रंशाचेच लक्षण आहे असे आम्ही समजतो, असं टिळक केसरीमध्ये म्हणतात. मराठामध्ये भूमिका काही वेगळी नव्हती, त्याच पद्धतीची टीका मराठ्यामध्ये सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि ह्या समर्थ केसरी प्रमाणेच मग त्या काळातलं नेटिव्ह ओपिनियन असेल, कल्पतरू असेल, प्रेक्षक असेल, ह्या सगळ्याच ब्राह्मणी वृत्तपत्र जी होती
त्या सगळ्यांनीच महाराजांच्या या राखीव जागांच्या धोरणावरती प्रखर स्वरूपाची टीका केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी मित्र हो, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे संस्थानामध्ये मराठा हे बहुसंख्य जरी असले तरी मुसलमान, जैन, लिंगायत या समाजाचे लोक सुद्धा लक्षणीय स्वरूपात होते आणि त्यांच्यामधलं सुद्धा शिक्षणाचं प्रमाण किंवा अवस्था हे मराठ्यांसारखंच होतं, म्हणजे तेही फार काही वेगळं नव्हतं. त्यामुळं महाराजांच्या निर्णयाचा फायदा या सगळ्याच ब्राह्मणेतर जातींना होणार होता, पण तो एकट्या मराठ्यांनाच मिळेल अशी टीका ब्राह्मणी वृत्तपत्रांनी चालवलेली होती. मात्र वस्तुस्थिती अशी होती की कोल्हापूर संस्थानच्या फक्त 3% लोकसंख्या असलेल्या पुढारलेल्या जातींसाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये 2% जास्त प्रमाणे ब्राह्मण समाजाचंच होतं, आणि त्या पुढारलेल्या जातींसाठी महाराजांनी 50% जागा ह्या अद्यापही राखून ठेवलेल्या होत्या. म्हणजे 50%साठी 3%साठी 50% जागा ठेवलेल्या होत्या आणि उरलेल्या जो बहुजन समाज 97% होता त्याच्यासाठी 50% जागा होत्या. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर ब्राह्मण वर्गाचं खरं दुखणं हे होतं की प्रशासनावरती त्यांची आजवरची जी पूर्ण पकड होती, जी मक्तेदारी होती, ती या जाहीरनाम्यामुळं तिला या वर्चस्वाला हादरा बसणार होता, शह दिला जाणार होता. आणि सर्वात मोठा धोका त्यांना जो दिसत होता तो असा होता की बऱ्यापैकी ब्राह्मण जे स्वातंत्र्य चळवळीत होते, म्हणजे ब्रिटिश विरोधी होते, त्यांच्या विरोधात जाऊन जर समजा उद्या पुढे मागे ब्रिटिश सरकारनेही जर असा निर्णय घेतला, ब्राह्मणांच्या मार्गात खोडा घालायचं ठरवलं आणि ब्राह्मणेतर जातींना आपल्या बाजूला वळवायचं ठरवलं, तर मग त्या राखीव जागांचं धोरण जाहीर केलं तर मग आपलं या देशभरात आपलं काय होणार, आपल्या वर्चस्वाचं काय होणार, ही एक भीती त्यांना होती. आणि त्या तत्कालीन राजनीतीमधून तसं होण्याची शक्यता काही अगदीच नाकारता येण्यासारखी नव्हती. म्हणजे ही सुद्धा एक भीती त्या प्रस्थापित ब्राह्मण वर्गाला भेडसावत होती. आणि मग या पार्श्वभूमीवरती आपण लक्षात घेऊया की कोल्हापूर संस्थानाच्या या राज्यकारभारामध्ये बहुजन समाजाला अतिशय नगण्य स्वरूपाचं स्थान होतं. एखादा बहुजन विद्यार्थी मॅट्रिक पास होणं हीच मोठी अपूर्वाईची गोष्ट होती त्या काळामध्ये अगदी. आणि अशा सुशिक्षित व्यक्तीला सुद्धा संस्थांनी ब्राह्मणी नोकरशाही काही मेनस्ट्रीम मध्ये सामावून घेत नव्हती. तिला असंच कुठंतरी साईड पोस्टिंग, आजही तसं बघा, आजही काय फार वेगळं चित्र नाहीये. आज प्रस्थापितांना जिथं असायचं असतं तिथं ते असतात आणि जे त्यांना अडचणीच असतात ते साईड पोस्टिंग वरती असतात. म्हणजे त्या काळात सुद्धा हेच धोरण केलेलं होतं. आणि भास्करराव जाधवांनी त्यांच्या लेखामध्ये त्याचा एक उल्लेख केला. 2 मराठा तरुण होते जे मॅट्रिक झालेले होते, तर त्यापैकी एक जण होता, त्याला शिक्षण खात्यात घेतलं, मात्र त्याला लायब्ररीकडे टाकून दिलं. म्हणजे त्यानं लायब्ररीचं काम बघत तिकडे रखडत, म्हणजे तो मेनस्ट्रीम शिक्षणाच्या कुठं चित्रात येणार नाही हे बघितलं. आणि दुसरा होता, त्याच्याकडे हुजऱ्याच्या नोकरीची जमीन होती, त्यामुळे मग त्याला काय केलं त्यांनी की त्यालाही मेनस्ट्रीम मध्ये दिलं, त्याला हुजऱ्याचे तिकडच हुजऱ्यातच लटकवून टाकलं. म्हणजे अशा पद्धतीचं हे षडयंत्र केलं जायचं. म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा, मॅट्रिक म्हणजे त्या काळातली फार मोठी गोष्ट होती, ते घेऊन सुद्धा बहुजन ब्राह्मणेतरांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्याची मानसिकता तत्कालीन प्रस्थापितांची अजिबातच नव्हती. आणि मग कुठलीच परीक्षा त्यावेळी, मग भास्कररावांनी हे पण लक्षात आणून दिलं की कुठलीच परीक्षा न दिलेलं ब्राह्मण मात्र अधिकाराच्या पदावरती, असे अनेक जण होते असं त्यांनी सांगितलं. तो अधिकाराच्या पदावर असू शकतो, मात्र शिक्षण घेतलेल्या ब्राह्मणेतराला तिथं स्थान दिलं जात नव्हतं. त्यामुळं ब्राह्मणांच्या फायद्याची गोष्ट हे लोक सातत्यानं अधोरेखित करत होते आणि पाहत होते. आणि मग भास्कररावांनी हे जे सांगितलं, ही संस्थांच्या सुरुवातीच्या काळातली, म्हणजे शाहू महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातली गोष्ट होती. मात्र महाराजांनी मात्र जेव्हा चार्ज घेतला, ज्यांनी राजकारभार हातात घेतला, त्यानंतर त्यांनी भास्करराव जाधव असतील, दाजीराव विचारे असतील, अशा मराठा बहुजन समाजातल्या शिकलेल्या विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना संस्थानामध्ये चांगल्या पदावरती घेतलं, त्यांना चांगल्या नोकऱ्या दिल्या, त्यांच्यावरती जबाबदाऱ्या सोपवल्या. आणि या नेमणुकांनी त्यांनी परिस्थितीत बदल करायला सुरुवात केलेला होताच. आणि महाराजांच्या मध्ये मागासलेल्या जातीतील उच्च शिक्षण घेतलेल्या
व्यक्तींना संस्थानातील नोकऱ्यांच्या रूपानं त्यांच्या उच्च शिक्षणाची पारितोषिक ही विस्तृत रीतीनं विभागून दिली जर गेली नाही, तर त्यांच्या जातीमध्ये किंवा या मागासलेल्या जातींच्या मध्ये उच्च शिक्षण घेण्याची आकांक्षा किंवा उमेद पैदाच होणार नाही. म्हणजे काय नोबली हा राजा बघत होता बघा. म्हणजे जर शिक्षण द्यायचं तर त्यांना ते गिफ्ट पण दिलं पाहिजे. येस, आपण शिक्षण घेतलं तर आपल्याला ही नोकरी मिळू शकते. आपली परिस्थिती बदलू शकते. आपलं राहणीमान उंचावू शकतं. आपण सुद्धा एखाद्या प्रस्थापिताप्रमाणे चांगली अ, अ, हे मिळवू शकतो, लौकिक मिळवू शकतो. चांगला दर्जा मिळवू शकतो. ही महाराजांची यामागची भावना होती. आणि त्यासाठी त्यांच्या शिक्षणाची सोय तर करायला पाहिजेच. मात्र शिकून तयार झाल्यानंतर त्यांच्यावरती त्यांना सामाजिक समतेच्या तत्वानुसार त्यांना योग्य संधी सुद्धा उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. आणि म्हणून प्रशासनातील अधिकार, म्हणजे प्रशासनातला अधिकार हा एक प्रकारे राज्य सत्तेच्या उपभोगातली एक प्रकारची ही वाटणीच असते. आणि आतापर्यंत हा उपभोग फक्त वरिष्ठ वर्गातील लोकच घेत होते. तेव्हा या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीनं महाराजांनी या सत्तेच्या वाटणीचा न्याय हिस्सा किंवा भाग बहुजन समाजाच्या पदरात टाकण्याचं ठरवलं. किंबहुना त्यांना सत्तेचा भागीदार करून घ्यायचं. प्रशासनात घ्यायचं म्हणजे एक प्रकारे त्यांना सत्तेत सहभागी करून घ्यायचं. त्या निर्णय प्रक्रियेचा एक हिस्सेदार करायचा, भागीदार करायचं. हे महाराजांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे महाराजांनी ती कार्यवाही करायला प्रारंभही केलेला होता. महाराजांनी केवळ मध्यवर्ती प्रशासनातच नव्हे तर खाजगीकडे सुद्धा ब्राह्मणेतरांची भरती करायला प्राधान्य दिलेलं होतं. खाजगीकडे म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी देवीच्या मंदिरामध्ये केलेलं होतं, आपल्या महिलांच्या संरक्षणामध्ये केलेलं होतं. अशा सगळीकडं राजवाड्यावरती नोकऱ्या दिलेल्या होत्या. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या ब्राह्मणेतरांना ते सामावून घेण्यासाठी जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं ते सामावून घेत होते. आणि मध्यवर्ती प्रशासनामध्ये त्यामुळं 1894 मध्ये ब्राह्मण अधिकाऱ्यांची संख्या ही 60 होती. ती 1922 मध्ये 36 पर्यंत आली. म्हणजे निम्म्यापर्यंत, निम्म्यापेक्षा जास्त, मात्र एक 60% पर्यंत राहिली. आणि ब्राह्मणेतर अधिकाऱ्यांची संख्या ही 1894 मध्ये अवघी 11 होती. ती 1922 मध्ये 59 पर्यंत वाढली, 59 पर्यंत गेली. म्हणजे जवळजवळ पाचपट संख्या त्यांची वाढली. आणि खाजगीकडे सुद्धा ब्राह्मण अधिकाऱ्यांची संख्या ही या कालावधीमध्ये 46 वरून 43 झाली. म्हणजे ती आहे तशी राहिली. बघा, ती आहे तशी राहिली. 46-43 हा काही फार फरक नाही. मात्र ब्राह्मणेतरांची संख्या मात्र 7 वरून 109 पर्यंत गेली. किती मोठा फरक! म्हणजे एवढी मोठी कृतिशीलतेचा हा एक फार महत्वाचा वस्तुपाठ शाहू महाराजांनी आपल्या या धोरणाच्या यशस्वी राबवणुकीमधून दिलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. आता शाहू महाराजांनी जेव्हा हे धोरण हाती घेतलं तर त्यावेळी आपले सांगली संस्थानच्या दिवाण त्यांना आपला प्रोटेस्ट, निषेध नोंदवण्यासाठी गेलेले होते की हा निर्णय काही योग्य नाही, पटला नाही. तेव्हा महाराजांचं काय होतं की डायरेक्ट त्यांना तोंडी काय न बोलता पटवून देण्यासाठी काहीतरी गिमिक्स असायच्या. महाराजांच्याकडे हे फार होतं कौशल्य. ते त्या दिवाणांना घेऊन आपल्या घोड्यांच्या तबेल्यामध्ये गेले आणि तिथं त्यांनी काय केलं, तिथं तिथला मोत्तद्दार त्या घोड्यांना तोबरा देत होता. तर त्यांनी काय सांगितलं की तो तोबरा सगळा होता, म्हणजे सगळे चणे वगैरे होते, ते त्यांनी त्या मैदानाच्या मध्यभागी त्याला सगळे ओतायला सांगितले. आणि सगळ्या घोड्यांना त्यांनी मोकळं सोडायला लावलं. तेव्हा जे पुष्ट घोडे होते ते पुढे गेले. त्यांनी सगळा गडबडीने जाऊन सगळा तोबरा तो सगळा खाना फस्त केला. आणि जे वीक होते, अशक्त होते, जे स्पर्धा करू शकत नव्हते या तगड्या घोड्यांशी, ते मात्र तोबऱ्यापासून वंचित राहिले, उपाशी राहिले. आणि दिवाण हे सगळं बघत होते. त्यांच्या लक्षात आलं आणि ते तोंड खाली घालून निघून गेले. त्यांना महाराजांनी पटवून दिलं होतं की का ह्या आरक्षणाची गरज आहे, का ह्या धोरणाची गरज आहे. कारण ह्यामध्ये जे बलशाली आहेत, ज्यांच्या हाती सगळं सामर्थ्य आहे, ज्यांच्या हाती शिक्षण आहे, ते सगळ्या संधी पटकावणार आहेत आणि बाकीचे मात्र त्यापासून
वंचित राहणार आहेत. अशा पद्धतीनं महाराजांनी त्याला हे डायरेक्ट उदाहरण दाखवून पटवून दिलेलं होतं. आणि मग शाहू महाराजांच्या प्रेरणेतून मग ही सगळी कोल्हापुरातली ब्राह्मणेतर चळवळ प्रशासनातील ब्राह्मण वर्गाच्या वर्चस्वाला विरोध करण्यासाठी अशी उभी राहिली. सुरुवातीच्या काळात ब्राह्मणांचं धार्मिक क्षेत्रातलं वर्चस्व किंवा कर्मकांडांच्या मध्ये मराठा समाजाला दिलेलं खालचं स्थान, या गोष्टींच्याकडे ब्राह्मणेतर चळवळीचं लक्ष वळलेलं नव्हतं. त्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये आपल्याला स्थान कसं मिळायला पाहिजे, अशा पद्धतीनं ही चळवळीनं तिकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं. आणि त्यामुळं कोल्हापुरातील ब्राह्मणेतर चळवळीचा उगम आणि लक्ष जर बघितलं तर हे दक्षिण भारतातल्या एक आधुनिक विचारसरणीची ब्राह्मणेतर चळवळ होती. आणि त्या पद्धतीनंच, त्या अनुषंगानेच तिची गणना आपण करायला पाहिजे, हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आणि या ब्राह्मणेतर चळवळीचा जोर वाढवणारा महत्वाचा घटक जर कुठला असेल तर ते मी जे मगाशी सांगितलं ते वेदोक्त प्रकरण होतं. फार कमी कालावधीमध्ये मात्र अतिशय स्पष्टपणानं कोल्हापुरातील वेगवेगळ्या जातींचं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या दोन गटांमध्ये ध्रुवीकरण करायचं काम या प्रकरणानं केलेलं होतं. आणि या ध्रुवीकरणानं सर्व प्रकारच्या निष्ठा आणि सार्वजनिक कामाची क्षेत्र यासारख्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. आणि स्वातंत्र्यासाठी लढा देत असलेले किंवा संस्थांच्या कारभारात जास्तीत जास्त भाग घेऊ इच्छिणारे जे बुद्धिमान ब्राह्मण तरुण होते, मात्र आपल्याच आकांक्षाप्रमाणे बुद्धिमान होते, मात्र आपल्या ज्या आकांक्षा आहेत तशाच तरुण ब्राह्मणेतर युवकांच्या सुद्धा समानतेच्या अपेक्षा असतील, या गोष्टीकडे मात्र त्यांनी ती डोळेझाक केलेली होती. आणि अशा पद्धतीनं वेदोक्त प्रकरणापासून ब्राह्मणेतर चळवळीनं एक मोठं वळण घेतल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि एका नव्या सर्जनशील अशा पर्वामध्ये तिनं प्रवेश केलेला होता. ही बाब सुद्धा मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. आणि महाराजांच्या आश्रयानंच 1911 मध्ये आपल्याला माहितीच आहे की कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. या समाजानं पहिलीच मोहीम जी घेतली ती मराठा पुरोहित शिकवून तयार करण्याची हाती घेतली. बी.व्ही. जाधवराव यांनी त्यासाठी घरचा पुरोहित ही पुस्तिका लिहिली. आणि त्यामुळं सत्यशोधक समाजाच्या या आश्रयाखाली संस्थानामध्ये मराठा पुरोहितांनी 5,000हून अधिक धार्मिक समारंभांचं पौरोहित्य केल्याची बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. त्याशिवाय मग अस्पृश्यता निर्मूलनासाठीची शिकवण द्यायचं असू दे, स्नेहभोजनाचा सर्व जातींची सहभोजनं घडवून आणण्याचा कार्यक्रम असू दे, यासाठी सुद्धा हे उपक्रम सुद्धा सत्यशोधक समाज त्या काळात शाहूंच्या नेतृत्वाखाली राबवत होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग महाराजांनी शिक्षणासाठीचे उपाययोजना केलेल्याच होत्या. 1917 साली हंटर कमिशन समोर पूर्वीची 1882 ला महात्मा फुलेंनी मागणी केलेली होती मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची. तिची अंमलबजावणी 1917 ला शाहू महाराज आपल्या संस्थानामध्ये करतायत. त्यांनी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं. आणि त्यामुळे संस्थानामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या वाढू लागली. आणि महाराजांच्या या शैक्षणिक धोरणामुळं ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांची 1894 मध्ये केवळ 8,000च्या आसपास असणारी संख्या ही 1921-22 मध्ये 21,000च्या घरात गेली. आणि त्यामध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 235 वरून 2,165 इतकी वाढली. आणि त्याचप्रमाणे ब्राह्मणेतरातील साक्षरतेचं प्रमाण सुद्धा 1911 ते 1921 या अवघ्या 10 वर्षांच्या काळामध्ये 27% वाढलं. हे महाराजांच्या शैक्षणिक धोरणाचं एक फार मोठं फलित होतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. मित्रहो, शाहू महाराजांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या आरक्षणाचं सूतोवाच या जाहीरनाम्यामध्ये अतिशय स्पष्टपणानं केलेलं आपण बघितलं. सामाजिक समता आणि न्याय या बाबी शाहू महाराजांच्या या जाहीरनाम्यातल्या अतिशय पायाभूत स्वरूपाच्या गोष्टी होत्या, अतिशय मूलभूत स्वरूपाच्या गोष्टी होत्या. पुढे हेच उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं ध्येय बाळगलेलं होतं. आणि घटनेच्या कलम 334 आणि 335 या माध्यमातून ते स्वतंत्र भारताला बाबासाहेबांनी प्रदान केलं. मागासलेल्या अनुसूचित जाती जमातींना शिक्षण, नोकरी आणि
राजकीय या क्षेत्रांच्या मध्ये समानतेचे हक्क प्रदान करून त्यांना पुढारलेल्या समाजांच्या बरोबरीनं आणून ठेवण्याचं उद्दिष्ट भारतीय राज्यघटनेनंही बाळगलेलं आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठीची एक धडपड जी आहे ती आपण सगळ्यांनी करण्याची फार मोठी गरज आहे. मात्र झालंय काय की आज सुद्धा हेतुप्रेरित राजकारणानं आरक्षण या संकल्पनेबद्दल अतिशय व्यापक प्रमाणावरती बुद्धिभेदाचं राजकारण चालू केल्याचं आपल्याला दिसून येतं. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय आरक्षणांच्या संकल्पना आणि हेतू यांची सातत्यानं गल्लत केली जाते आणि राजकीय आरक्षणाच्या संदर्भात बोललं जात असताना त्याला शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भातले सगळे हे आरक्षणाचे निकष जोडून अतिशय बेमालूमपणानं जोडून युवा पिढीला संभ्रमित करण्याचं काम एक वेगळ्या प्रकारानं आज घडीला केलं जात असल्याचं दिसतंय. गरिबी आणि आरक्षण धोरण यांचा सातत्यानं अन्योन्य संबंध जोडण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. आज सुद्धा समाजातल्या वंचित, शोषित या घटकांना शैक्षणिक आणि नोकरीतल्या आरक्षणाची गरज आहे मित्रांनो. अद्यापही कित्येक पदांच्यासाठी विविध मागास प्रवर्गातले पात्र उमेदवार मिळत नाही आहेत. म्हणजेच अद्याप सुद्धा उच्च शिक्षणाच्या लाभांपासून, या उच्च शिक्षणाच्या प्रभावापासून आणि त्या योगे होणाऱ्या अन्य भौतिक उन्नतीपासून या समाज घटकातील युवक युवती हे अद्यापही वंचित आहेत. एवढं कशाला घेताय? काल राष्ट्रपतींची नियुक्ती केली, मात्र राष्ट्रपतींच्या नियुक्तीमध्ये सुद्धा त्यांचं राष्ट्रपती पदासाठीची योग्यता ही अधोरेखित केली जात नाही मित्रांनो. त्यांचं दलितत्व अधोरेखित केलं जात आहे, त्यांचं आदिवासी असणं अधोरेखित केलं जात आहे आणि आदिवासी कसा राष्ट्रपती पदावरती बसतो किंवा आम्ही बसवू शकतो ह्या पद्धतीनं त्याचं प्रोजेक्शन केलं जात आहे. म्हणजे राष्ट्रपती पदाला तो लायक असण्याचे निकष तिथं अधोरेखित केले जात नाहीत, ते आपल्या समोर आणले जात नाहीत. त्यांचं आदिवासी असणं आणि त्या आदिवासी असल्यामुळं ते त्या पदावरती बसवले गेलेले आहेत की काय, अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण केला जातो आणि त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. ही यातली सगळ्यातली मोठी गोची आहे, मला असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय. आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण सगळे आज घडीला GER ज्याला म्हणतो आपण, तो सकल प्रवेश निर्देशांक आहे, तो आपला 25% घरात आहे मित्रांनो. तिथपर्यंत आत्ता कुठं आपण पोहोचतोय? 75 आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण आता 25% GER उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातला अचीव करतोय आणि पुढच्या 10-15 वर्षात आपण तो 30 ते 35% पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट बाळगतोय. म्हणजे अद्याप 100% टप्पा हा किती कोसो दूर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे अजूनही इतके घटक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्यापासून, उच्च शिक्षणाच्या प्रवाह 75% लोक अजून येऊ शकत नाहीत. 100 75 लोक उच्च शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित आहेत, याचं वास्तव आहे. हे आपण लक्षात घेऊन त्यांचं संमिलन आपण कधी करणार आहोत, त्यासाठी त्यांना या सवलतींची आवश्यकता आहे की नाही, ते आपण देणार आहोत की नाही, हा आजचा महत्वाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आज घडीला सरकारी पद भरतीचं प्रमाण सुद्धा हे कमी होत चाललंय मित्रांनो. आणि दुसऱ्या बाजूला सरकारी पातळीवरून निर्गुंतवणुकीचं धोरण असेल, खासगीकरणाचं धोरण असेल, कंत्राटीकरणाचं धोरण आहे, त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि त्या धोरणामध्ये मग आपल्याला कुठलं आरक्षण आपल्याला या पदांमध्ये स्थान मिळवून देणार आहे? ज्या स्पर्धा परीक्षा सुद्धा आहेत मित्रांनो, तिथे 100-200 पदांसाठी 10 लाख उमेदवार असं व्यस्त प्रमाण निर्माण होतंय. त्या 10 लाखातून फक्त 200 जणांना संधी मिळणार आहे. हे इतकं असं हे आजचं वास्तव आपल्या समोर भयानक पद्धतीनं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती साहजिकच आरक्षणावरती आधारित नोकरीच्या संधींचं प्रमाण या पुढील काळात हे कमीच होत जाणार आहे मित्रांनो. मात्र याच आरक्षणाचं आमिष पुढं करून त्या आरक्षण मिळण्यासाठी तरुण पिढीला नादी लावण्याचं आणि त्यांचा बुद्धिभेद करण्याचं एक खूप वेगळ्या प्रकारचं षडयंत्र सुरू आहे मित्रांनो. आणि त्याला ही तरुण मंडळी बळी पडतायत, ही आणखी चिंतेची बाब आहे.
आर्थिक निकष आणि सामाजिक निकष हे परस्पर संबंधित असले तरी सुद्धा सामाजिक विषमता निर्मूलनासाठीच्या कार्यक्रमाचे निकष हे आर्थिक विषमता निर्मूलनाच्या कार्यक्रमाला जसेच्या तसे लागू होऊ शकत नाहीत, हे वास्तव मात्र इथं सरसकटपणानं नजरेआड केलं जातंय. आजच्या आरक्षणाच्या राजकीय कार्यक्रमाचं मित्रांनो हेच खरं वास्तव आहे. फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समता प्रस्थापनेसाठी घ्यावयाच्या आणि अंमलात आणायच्या अफर्मेटिव्ह ऍक्शन कार्यक्रमातील हीच सर्वात मोठी धोंड आहे. त्यामुळं तरुण पिढी जितक्या लवकर यामागचं राजकारण समजून घेऊन आपल्या अद्याप समान संधींपासून वंचित असलेल्या देशबांधवांना 2 पावलं पुढे येऊन हात देऊन बरोबरीला आणण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत या त्रयीच्या सामाजिक न्याय प्रस्थापनेच्या कार्याला पूर्णतः आपण न्याय देऊ असं होणार नाही. जसं शाहू महाराज म्हणतायत माणगाव परिषदेच्या भाषणामध्ये, आणि सातत्याने त्यांनी सांगितलंय की जपानमधल्या सामुराईंचं उदाहरण ते देतात की त्यांनी आपलं वर्चस्व झुगारून दिलं आणि त्यांनी खालच्या आपल्या बांधवांना हात देऊन आपल्या बरोबरीला आणण्याचं काम केलं. ते सामुराई आज आपल्या या समाजामध्ये निर्माण होणार का? म्हणजे 2 पावलं त्यांनी मागं जावं, 2 पावलं आपल्याला पुढे घ्यावं आणि एक खऱ्या अर्थानं या देशामध्ये सामाजिक समता, बंधुता प्रस्थापित व्हावी, सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, या देशातल्या समग्र घटकांना बरोबरीची संधी मिळावी, सन्मानानं जगण्याची, योग्य राहणीमानाची आणि उन्नती करून घेण्याची या देशाच्या विकासामध्ये. तेव्हाच आपण प्रत्येक घटक आपलं योगदान पूर्णांशानं देऊ शकू. त्या खऱ्या अर्थानं तो दिवस शाहू महाराजांनी जे 120 वर्षापूर्वी जे धोरण अंमलात आणलं, जे कार्य केलं, किंबहुना एकूणच फुले शाहू आंबेडकरांनी ज्या हेतून आपलं कार्य आरंभलेलं होतं, त्यांचं जीवित वाहिलेलं होतं, तेव्हा कुठे आपण यांना आपण खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकू, तेव्हा त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती आपण या देशाला प्रदान करू आणि तेव्हा आपल्यालाही ही समता प्रस्थापित करण्यासाठी काहीतरी योगदान दिल्याचं समाधान खऱ्या अर्थानं लाभेल. तीच या त्रयींना, शाहू महाराजांच्या कार्याला आणि या जाहीरनाम्याला आदरांजली ठरेल, अशी माझी भावना आहे, ती मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज शाहूंनी जो जाहीरनामा दिलेला होता आरक्षणाचा, त्या आरक्षणाच्या अनुषंगानं काही चर्चा करण्यासाठी, संवाद करण्यासाठी MNT न्यूज नेटवर्कनं मला संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल पुनश्च एकदा मी या नेटवर्कला आणि त्याच्या सर्व घटकांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्व श्रोते मला ऐकता आहात आणि इथून पुढेही ऐकणार आहात, तर यासाठी सुद्धा मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम.